नमस्कार मंडळी, चला तर मग स्वागत करूया अदिरा अँड कॉफी नाशिक ब्रांचचे ओनर श्री अमितजी तन्ना सर यांचं. सर, आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा परिचय करून द्याल का? मी अमित दिनेशभाई तन्ना, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मागच्या 20 वर्षापासून मी या व्यवसायात आहे. तर मी स्वतः थोडस टेस्ट आणि नवीन नवीन जे आपल्याकडे व्हेरायटीज आणण्यासाठी एक माझी एक चालू असतं काही ना काही. तर त्या हिशोबाने मला ही ब्रँड कळाली. तर ही साऊथची ब्रँड आहे. ओके. तर बेसिकली कोचीचं त्यांचं आउटलेट आहे. तर हे तुम्हाला सगळ्या नाशिककरांना एक आवडेल. नाशिकचा आपला हा फर्स्ट फ्रँचायझी आउटलेट. ओके. यानंतर त्यांनी पहिले म्हणजे कोचीचं त्यांचं कंपनी ऑपरेटेड आउटलेट ऑलरेडी होतं, पण फ्रँचायझी बेस आपण फर्स्ट काढलं. त्यानंतर त्यांनी हैदराबाद, चंदीगड, त्यानंतर पुण्यामध्ये आता सुरू आहे, नागपूरमध्ये सुरू आहे. आताच्या घडीला एक 12 ते 15 त्यांचे आउटलेट सुरू आहे. ओके. आणि एक आमचं या वर्षाचं टार्गेट एक कमीत कमी 60-70 ते 100 आउटलेट ओपन करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे. Planning. अच्छा, खूपच छान असेल. आणि सर, कॉफी बिझनेस कडे तुम्हाला येण्याचा विचार कधी बसतो? का वाटलं की नाशिकमध्ये ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर टाइम स्पेंड करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स खूप कमी आहेत. बरोबर आहे, ही तर गोष्ट आहे. बेसिकली लोक काय करतात का मॉलकडे वळतात आणि मोठे ब्रँड जे आहेत कॅफे कॉफी डे, त्यानंतर स्टारबक्स, थिओ गम्मा वगैरे ते सगळे ब्रँड्स आहेत, तर त्याच्याकडे वळतात. तर तिथे जर तुम्ही बघितलं तर जास्त करून नॉनव्हेज हा प्रकार पण असतो. बरोबर. मग आपल्याकडे थोडस आता व्हेज प्रकार पण प्युअर व्हेज वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे इथे अदिरा अप्पामध्ये तुम्हाला सगळं प्युअर व्हेज आयटम्स भेटणार. म्हणजे जे काही गुजराती जैन कम्युनिटी आहे ज्यांना नॉनव्हेज सूट चालत नाही, बरोबर. तर त्यांच्यासाठी, आणि हा मार्कनगर एरिया आपण त्यासाठीच चॉईस केला. हा रेसिडेन्शियल एरिया आहे, कनेक्टिंग टू मॉल. आपण हा रोड लागतो, कॉलेज रोड एकदम जवळ आहे आपल्याला, आणि गंगापूर रोड जो नवीन आपला होतोय तोही अगदी जवळ आहे आपल्याला. बरोबर. तर न्यू जनरेशन, आणि आमचं असं नाही का फक्त कॉलेज क्राऊड आपल्याला बघायचं आहे. आपल्याकडे लहान वयापासून एकदम ज्येष्ठ नागरिक पर्यंत सगळे लोक येतात आणि ते एन्जॉय करतात. आणि कॉफी कल्चर म्हणजे सगळ्यांनाही माहित असेल का नाशिकमध्ये वाईन्स पण खूप चालतात. वाईन कॅपिटल आहे आपण. पण नवीन जनरेशननी वाईन सोडून कॉफीकडे वळावं. आणि कॉफी जसे तुमचे याच्यामध्ये डीजे पार्टीज वगैरे होतात तसे याच्यामध्ये पण रेव पार्टीज वगैरे होतात. आम्ही पण ते ऑलरेडी रेव पार्टीज केलेले आहेत. तर तिथे यंग जनरेशन नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि एन्जॉय तेवढंच करतात. बरोबर. तर त्या उद्देशाने आपण नाशिकमध्ये हे सुरू केलं. अच्छा. आणि सर, अनेक ब्रँड असताना तुम्ही आज ब्रँड का निवडले? याचं एक असं आहे का अदिरा आणि अप्पा जेव्हा तुम्ही एक नाव ऐकणार तर एक तुम्हाला ते एक कॅची फिलिंग येणार. आणि याच्या मागे जे ईबीजी ग्रुप आहे, तर त्यांचे जे फाउंडर आहे ते आहे मिस्टर इरफान खान. ते त्यांचं विजन, त्यांचा गोल, ते सगळं त्यांना प्रत्यक्ष भेटायला मी कोचीकडे गेलेलो होतो. मग त्यांचं विजन आणि त्यांची एवढी डिटेलिंग, ईबीजी ग्रुप रन्स ऍटलीस्ट 13 to 14 डिफरंट काइंड ऑफ बिझनेसेस. मग ते हॉस्पिटॅलिटी मध्ये पण आहे, ते एथरचं त्यांचं इलेक्ट्रॉनिक बाईकचं पण आहे. असे वेगवेगळे त्यांचे बिझनेसेस आहेत. मग त्यांनी हे व्हेंचर सुरू केल्या जसं आपल्याला कळालं. तर मग आपण त्याच्याकडे डिटेल्स वगैरे आपण ऑनलाईन सगळ्या बघितल्या. आणि त्यांचं जे कम्युनिकेशन मीडियम होतं, म्हणजे जे त्यांच्या खाली फाउंडर्स टीम मेंबर्स होते, तर त्यांच्याकडून आपल्याला माहिती खूप चांगली भेटली. आणि इव्हन मीटिंग त्यांची आपण कोचीला केली. पण त्यांच्याशी भेटून आपल्याला वाटलं का नाही, म्हणजे इफ द पर्सन फाउंडर इज सो कॉन्फिडंट अबाउट दॅट प्रॉडक्ट, सो डेफिनेटली वी कॅन इंट्रोड्यूस दॅट थिंग इन नाशिक. आणि ही एक साऊथची फिल्टर कॉफी जी असते ते खूप फेमस असते. बरोबर. तर नाशिकमध्ये तुम्हाला कॉफी हे भेटणार, फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी हा प्रकार जो आहे साऊथचा ओरिजिनल टेस्टचा,
आमचे जे बीन्स आहेत ते आम्ही तिथून मागवतो. स्पेसिफिकली आपल्या कंपनी ते प्रॉपर करतात, त्यांना मग आपल्या हिशोबाने ते बीन्सचं सगळं प्रोसिजर करून मग ते बीन्स आपल्याकडे येतात. तर ऑथेंटिक साऊथ इंडियन कॉफी हा प्रकार नाशिकसाठी नवीन होता आणि माझी इच्छा होती की नाशिककरांना ते याची एक आपण इंट्रोड्यूस करावं, त्यामुळे आपण हे चॉईस केलं. अदिरा अँड अप्पा कॉफी बद्दल तुम्ही पहिल्यांदा कधी ऐकलं? हे मी मार्चच्या सुमारास बघितलं होतं. त्यांची खूप स्ट्रॉंग ब्रँडिंग आहे. तुम्ही जर वेबसाईट वगैरे इन्स्टा पेज वगैरे त्यांचं जर तुम्ही बघणार तर एकदाच तुम्ही जरी बघितलं तरी यू वुड गेट अट्रॅक्टेड. खूप छान पद्धतीने ते समजवतात, बिझनेस मॉडेल्स ते समजवतात आणि एव्हरीथिंग इज व्हेरी ओपन. असं काही नाही की तुमची लिंक वेगळी आहे, माझी काही लिंक वेगळी आहे, असं नाही. तर ते सगळं त्यांनी ऑनलाईन हे केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना भेटल्यावरती, त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावरती जे काही माहिती तुम्हाला पाहिजे, जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते तुम्ही करू शकता सॉल्व्ह. त्या हिशोबाने आपण हे निवडलं. अदिरा अँड अप्पा हे नाव तुम्ही निवडलं, त्या नावामागची काही स्टोरी आहे? साऊथ मध्ये कसं असतं, अदिरा आणि अप्पा म्हणजे आयदर फादर और ग्रँडफादर. ओके. आणि अदिरा म्हणजे डॉटर और ग्रँड डॉटर. म्हणजे हे ग्रँड डॉटर अँड ग्रँडफादर और डॉटर अँड फादर त्याबद्दलचं त्यांचं एक नातं असतं. त्यामुळे त्यांचं नाव अदिरा आणि अप्पा त्यांच्या ठेवलेलं आहे. सर, तुमच्या दृष्टीने या ब्रँड मध्ये वेगळं काय, जे प्रोडक्ट का विजन? विजन तर आहेच. मी जसं तुम्हाला सांगितलं का सरांचं जे आमचे इरफान सर आहे त्यांचं विजन म्हणजे ते खूप स्पेसिफिक, कुठला इंटिरियर मध्ये काय रंग असणार, कसं फ्लोरिंग पासून तर प्रेझेंटेशन पासून तर जे आपले आपण प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये पण डिटेलिंग, कुठल्या प्रोडक्ट मध्ये काय कमी पाहिजे, काय जास्त पाहिजे. नाशिकच्या हिशोबाने, आता महाराष्ट्राच्या हिशोबाने, इतर आता हैदराबाद वगैरे झालं, पंजाबमध्ये त्यांनी सुरू केलं, मग ते कर्नाटकमध्ये आता एक मास्टर इंजिनिअरिंग झाली त्यांची. तर प्रत्येक स्टेट वाईज ते थोडस नाविन्य त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द स्टेट ते इंटिरियर्स मध्ये थोडस दाखवतात. जसं आपल्याकडे आपण शिवाजी महाराज दाखवलेले आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराज त्या ठिकाणचं कल्चर आणि ती एक आयडेंटिटी आपल्याला. बरोबर. तुमच्या ब्रँडचा फोकस नेमका काय? म्हणजे आमचं ब्रँडचा मेन फोकस आहे का आम्ही एक तुम्हाला प्युअर साऊथ इंडियन कॉफी द्यावी, आणि त्यासोबत आता लोक तेच ते डोसा आणि इडली खाऊन थोडेसे कंटाळले. बरोबर आहे. मग आपण त्यांना फ्युजन फूड्स देतो आहे. आमच्याकडे डोसा आहे, पण त्या डोसाचं नाव आम्ही डोसा टॅकोस केलेलं आहे. नवीन जनरेशन टॅकोस खाते, मग आम्ही डोसा टॅकोस देतो. त्यानंतर इडली सांबार न देता आम्ही इडली शाक्षुका देतो. त्यामध्ये पण तुम्हाला इडली सांबार सारखं टेस्ट पण फ्युजन त्याला ऍड होते, थोडासा टँगी फ्लेवर. आणि हे सगळं गोष्ट आपण आपल्याकडे लाईव्ह प्रिपेअर करतो. त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे पास्ताज आहे. त्या पास्तामध्ये बेसिक इन्ग्रेडियंट्स तर सेम असतात, पण तिथे आम्ही क्वालिटीचे रॉ मटेरियल यूज करतो, ते अजून चांगल्या पद्धतीचे आपण यूज करून कुठेही कॉम्प्रोमाइज न करता आपण टेस्ट मध्ये आणि त्याच्यात एक वेगळं प्रेझेंटेशन. मग महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये आपल्याला ठेचा आवडतो, पण त्या हिशोबाने आम्ही कोरियन बन सध्या खूप फेमस झालेला आहे, तर आम्ही कोरियन बन मध्ये ट्विस्ट केला, ठेचा कोरियन बन. काहीतरी युनिक केलं, काहीतरी युनिक, बरोबर, जे तुम्हाला इतर ठिकाणी नाही मिळेल. त्या हिशोबाने त्यानंतर सिग्नेचर आयटम आहे मँगो चीज केक. तो चीज केक मँगो मध्ये पण तुम्हाला बहुतेक ठिकाणी भेटणार नाही. त्यानंतर तिरामिसू कॉफी. तिरामिसू हा प्रकार आहे, ते भेटतात वेगवेगळ्या प्रकारे. आमच्याकडे तिरामिसू म्हणजे प्युअर व्हेज पद्धतीने बनवला जातो. मग त्यामध्ये त्याचे फ्लेवर्स वगैरे एव्हरीथिंग आपण त्याला प्रिझर्व करून व्यवस्थित प्रेझेंट करतो. तुमच्या कॅफेमध्ये आल्यावर काय वेगळं? बेसिकली तुम्ही जर बघितलं कॅफे जर तुम्ही व्यवस्थित, तर एक तुम्हाला एक छानस एम्बियन्स
एक आता महात्मा नगर सारख्या बिझी एरियामध्ये असूनही जेव्हा तुम्ही कॉफीमध्ये येतात तर तुम्हाला एक शांतता मिळते. बरोबर. शांतता पाहिजे सगळ्यांना. कॅफे म्हणजे कसं असतं की माणूस वर्किंग माणूस असतात, ते लोक येतात त्यांचं काम करतात आणि ते निघून जातात. बरोबर. त्यासाठी आम्ही वायफाय आणि टेबलवरती त्यांना इलेक्ट्रिसिटी चार्जिंग पॉइंट्स वगैरे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानंतर बिझनेस मीटिंग साठी काय होतं, आता नाशिक जरी म्हटलं तर आता ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे. बिझी एरिया. कोणी इंदिरानगरहून येतोय, कोणी पाथर्डीहून येतोय, कॉर्पोरेट ऑफिस सगळी या बाजूला आहे, तर त्यांना एखादी सेंटर पॉईंट मिळावा. त्या हिशोबाने मी हा सेंटर पॉईंट ठेवलाय का लोक इथे येऊन त्यांचे बिझनेस मीट्स करावे. आता आपण ज्या रूम मध्ये बसलो हा कॉन्फरन्स रूम आहे, इथे कमीत कमी 10-12 लोकांचा कॉन्फरन्स आपण घेऊ शकतो. पीपीटीची प्रेझेंटेशन वगैरे साठी पण सगळी इथे सुविधा आहे. अथवा तुम्ही एक फॅमिली घेऊन आलेले आहे. आता कॅफे म्हटलं तर वी इन्व्हाइट यंग किड्स तर आहेच, त्यांना पण एक डेझर्ट आणि कॉफीचा एक हे असतं, तर त्यांना एक प्रायव्हसी जर पाहिजे असेल, कारण की थोडस गोंगाट पण असतो. यंग जनरेशन बाहेर बसली असली त्यांचा आवाज असतो. बरोबर. मग इथे त्यांना पण एक प्रायव्हेट स्पेस पण दिलेला आहे. म्हणजे ऑफिशियल प्रायव्हेट स्पेस प्लस इथे 15 लोकांची बर्थडे पार्टी वगैरे पण करू शकतो. फर्स्ट टाइम येणारे कस्टमर किंवा रेग्युलर कस्टमर यात काय फरक पडतो तुम्हाला? याच्यात असं आहे का अजून आपण थोडेसे नवीनच आहे. बरोबर. तर पब्लिसिटी आणि सगळं केल्यानंतर नाशिकची जी पब्लिक आहे ती खूप सेन्सिटिव्ह आणि खूप स्मार्ट आहे. त्यांना म्हणजे लगेच फरक सगळा कळतो. बरोबर. रेग्युलर कस्टमर कसे होणार, ते फर्स्ट टाइम कस्टमर एव्हरी टाइम द कस्टमर इज कमिंग फॉर द फर्स्ट टाइम. मग त्याला त्यांचा टेस्ट वगैरे आवडतो. कसं असतं कॉफी जे आपण एक म्हणतो, म्हणजे एक साधारणपणे जर आपण विचार केला तर जे कॉफीचे शेक्स म्हणा का फ्रॅपेज म्हणा, त्याच्यात एक कल्चर काय असतो, मिक्सर घेतलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, कॉफी टाकली, आईस्क्रीम टाकली, फिरवून दिलं आणि ते देऊन टाकलं. हे नॉर्मली केलं जातं सगळ्या. नॉर्मली केलं जातं. आपल्याकडे कसं असतं का आपण वेगवेगळे फ्लेवर्स त्याच्यात ऍड ऑन मध्ये हेझलनट आपण ऍड करतो, वॉलनट आपण ऍड करतो, मग बिस्कॉफ शेक आहे आपला, मग त्यामध्ये त्याच्यात परत एक आहे फक्त कॉफी, त्याच्यात त्या शेक्स मध्ये कॉफी येणारच आणि विदाउट कॉफी शेक्स पण आहे आपल्याकडे. मग कॉफी शेक्स मध्ये एक स्पेशल कॉफीचा शॉट जातो. If it is a hot thing to drink, the hot coffeeचा शॉट जातो. Okay. If it is a cold thing to drink, the cold coffeeचा चा शॉट जातो. आणि that is the main ingredient. Coffee is the main ingredient. त्याबरोबर मग सगळे जे फ्लेवर्स आहेत त्याच्यात पण आम्ही जे सिरप्स युज करतो ते टॉप क्वालिटीचे सिरप्स आपण युज करतो. कुठेही आपण सिरप मध्ये पण त्याच्यामध्ये टोटल आमचं एसओबी बेस्ड काम चालतं. त्यामुळे तुम्हाला रिपीटेड कस्टमर जो येतो त्याला तो टेस्ट जो आहे तो नेहमी सारखा मिळतो. ओके. म्हणजे कन्सिस्टन्सी. त्याच्यासाठी सगळ्या स्टाफला ट्रेनिंग दिली जाते. त्यांना कुठल्या याच्यात किती अमाऊंट मध्ये युज करायचं आहे त्याची प्री ट्रेनिंग दिलेली जाते. आणि सर आदिरा अँड अप्पा ब्रँडची स्ट्रॉंगेस्ट स्ट्रेंथ काय? याची स्ट्रॉंगेस्ट स्ट्रेंथ जर तुम्ही म्हटलं तर यांची जी टीम आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप फास्ट ते लोक फ्लरिश होत आहे. मी तुम्हाला एक 80-90चा आकडा दिला. बरोबर. पण जर तुम्ही जानेवारी ते डिसेंबर जरी पकडलं तर आम्ही 150 पण क्रॉस करू शकतो. खूपच छान. आणि यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे आणि खालून तर वरपर्यंत लेवल्स आहेत त्यांचे. तर तुम्हाला ऍज अ फ्रँचायझी ओनर काय सांगायचं आहे, तुमचं मत काय आहे, स्टाफला काय प्रॉब्लेम आहे, सेल कमी होतोय तर काय कमी होतोय, सेल त्याला प्रमोट कसा करायचा, नवीन प्रोडक्ट्स कसे लॉन्च करायचे, तर ते जे ब्रँड आहे ते त्याची पूर्ण लक्ष देते. म्हणजे याच्यात फ्रँचायझी मध्ये हा एक इश्यू असतो का आधी ते लोक आपल्याकडून पैसे घेऊन फ्रँचायझी आपल्याला सोडून देतात. पण हे यांचं मॉडेल आहे कंपनी फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. हे सगळं कंपनी ऑपरेट करते. स्टाफ हायरिंग पासून त्यांची सॅलरी, तुमचं स्वतःच असेल तर तुम्हाला ते रेंट देतात, तुमचं रेंट आउट असेल तर ते डायरेक्ट लँड ऑनला रेंट देतात. म्हणजे इथे ऍज अ इन्व्हेस्टर तुम्हाला काहीच अडचण
काही येणार नाही. आणि पूर्ण ते आपल्याला हँड हँडिंग जे आपण म्हणतो बरोबर. ते पूर्ण आपल्याला कळतं फ्रॉम द डे 1 टू द रनिंग ऑफ द कॅफे अँड आफ्टर दॅट ऑल्सो. आताही जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही कोणाशी बोलायचं आहे, कॅफे बद्दल काही हे करायचंय, तुम्ही मॅनेजमेंटला करून ते चेंज काही घडवायचं असेल कॅफेमध्ये तर ओके, त्या त्याबद्दल बोलू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. येस येस. आणि सर डे टू डे ऑपरेशन्स मध्ये कोणत्या चॅलेंजेसला फेस करावं लागतं? याच्यात डे टू डे जर आपण म्हटलं चॅलेंजेस असं जर म्हटलं तर ऍक्च्युली सॉफ्टवेअर बेस्ड आता सगळं झालेलं आहे. बरोबर. तर याच्यामध्ये पण आम्ही जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपण टोटल इन्व्हेंटरी सगळी मेंटेन असते. मग आपला जो स्टोर मॅनेजर असतो त्याला रोजची कल्पना असते की काय वस्तू सॉफ्टवेअर थ्रू काय आपल्याकडे कमी आहे, काय आपल्याकडे वाढवायचं आहे, त्या हिशोबाने आम्ही ते पिरियड डिसाईड करून सायकल डिसाईड करून फ्लो मेंटेन करतो स्टॉकचा. बरोबर. प्रीमियम मटेरियल यूज केल्यामुळे आमचे कॉस्टिंग जे आहे ते थोडेसे हाय आहे. नाही, बरोबर आहे सर. जर आपण फूड क्वालिटी जर चांगल्या प्रकारे देतोय तर ऑलमोस्ट कॉस्टिंग तर वाढणारच त्या गोष्टीची. इथे तुम्ही जर बघितलं तर क्लिनलीनेस आणि स्टाफचं जे वागणूक आहे, हायजीन आपण सगळं मेंटेन करतो आणि स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला नाही आवडत आहे तर मग लगेच आम्ही चेंज करून देतो बरं गोष्ट. अदिरा अँड अप्पा यामध्ये असा कोणता मेनू जो आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे डिझाईन केला गेलेला आहे आणि तो त्यांची आयडेंटिटी दर्शवतो? हे मी तुम्हाला जे आधी सांगितलं एक ठेसा कुरियन पण आहे, ते आमचं एक आयटम आहे का जे आम्ही एक याचं सिग्नेचर आयटम करतो. त्यानंतर आपल्या जे चीज केक्स आहेत ते चीज मँगो केक. त्यानंतर आमचं जो आपला फिल्टर कॉफी आहे तो आणि हॉट तो सगळ्यात जास्त चालतो. त्यानंतर कॅपेचिनो आहे तो आमचा खूप चांगल्या प्रमाणात चालतो. त्यानंतर तिरामिसू केक जो म्हटला, हल्ली तिरामिसू थोडासा क्रेज आहे, युनिक आहे. मग त्यामुळे ते तिरामिसू खूप चांगल्या पद्धतीने चालतं. तर तसे अनेक आयटम्स आहे. ऍक्च्युली जर म्हटलं तर इथल्या मेनूचे आयटम्स तुम्हाला दुसरीकडे नाही भेटणार. बरोबर. पण तुम्हाला टेस्टिंग साठी खूप काही चॉईसेस आहे. बरोबर. ऑलमोस्ट आता म्हणजे टेस्टिंग साठी तर नाशिकमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं मिळतं तसं, पण स्पेसिफिकली जर काही प्युअर आणि काही जर युनिक ट्राय करायचं असेल तर ते बेसिकली आपल्याकडेच आहे. आता जसं तुम्ही फ्रेंच फ्राईज खाता तर तिथे पेरी पेरी, चाट मसाला हे सगळं टाकलं जातं. आम्ही फ्रेंच फ्राईज पोळी मसाल्यामध्ये देतो. म्हणजे जे इडली पोळीचं एक नवीन कल्चर चालू आहे, तो जो मसाला असतो इडली पोळीवर टाकलेला तो मी फ्रेंच फ्राईज वरती स्प्रिंकल करून देतो. म्हणजे तो टेस्ट तुम्हाला वेगळा भेटतो. त्यानंतर स्वीट पोटॅटो फ्राईज हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एक साधं तांदूळ आपण जे म्हणतो जे उपवासमध्ये आपण खातो तर त्याची मी प्राइस देतो. ते तुम्हाला नाशिकमध्ये कुठेच ट्राय करायला भेटणार नाही. त्यानंतर मी गुलाबजामुन चुरोज म्हणून डेझर्ट आहे, तर गुलाबजामुनचं आम्ही चुरोज स्टिक्स सारखं असतं ते आम्ही बनवून देतो. ते एक युनिक आयटम. सर, स्टारबक्स अँड सीसी यासारख्या ब्रँड सोबत कॉम्पिटिशन कशी वाटते? ऍक्च्युली जर म्हटलं तर आम्ही वी आर व्हेरी न्यू प्लेयर. येस. वी आर एस्टॅब्लिश्ड फ्रॉम सिन्स मेनी इयर्स. स्टारबक्स इंटरनॅशनल ब्रँड आहे. सीसीडी इंडियामध्ये खूप प्रचलित आहे. वी कॅन से की सीसीडीने कॉफी कल्चर इंडियामध्ये आणलं आणि अजूनही कॉफी कल्चर जे आहे, कॉफी मार्केट जे आहे त्याला खूप जास्त पोटेन्शियल्स आहे. बरोबर. म्हणजे त्यामुळे हे बिझनेस मध्ये येणं त्याच्या मागचा हा पण एक उद्देश होता का हे अजून कॉफी लोकांना घरोघरी नाही पोहोचलेली. मला ऍक्च्युअल कॉफी लवर आहे तो स्वतःची कॉफी स्वतः बनवतो. पण याच्यात कसं असतं मग एक्सपेन्सिव्ह मशीन्स, तेवढा वेळ जातो. बरोबर. त्यामुळे एका वेळेस जे लोक याला अफोर्ड करू शकतात ते लोक मशीन्स वगैरे घरी पण ठेवतात. ज्यांना वेळ किंवा हो, ज्यांना इन्स्टंट ऑन द मूव्ह काम करायचं आहे, ज्या शाळेचे मुलं आहे, जे ब्रेक्स मध्ये येत आहे, जे ऑफिसच्या माणसं स्ट्रेस लिव्ह साठी येत आहे, तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन होतो. आणि सर नाशिक ब्रँड तर तेव्हा सुरुवातीला आपल्याला काही अडचणी वगैरे आल्या? नाही, नाशिक ब्रांच आपण सुरू केली तर जे
इथे कुठल्याही प्रकारचं लायसन्स आपल्याला घ्यायचं असलं तर काही असलं आणि आपण स्थानिक असल्यामुळे तसंही आपल्याला तसं काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. अच्छा. इव्हन पब्लिक पण जे आहे त्यांनी पण आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि सर लोकल कॅफे कल्चर आणि ग्लोबल कॅफे कल्चर, तर त्याच्यामध्ये बॅलन्स कशा पद्धतीने साधला जातो? त्याच्यामुळे कसं असतं, ग्लोबल तुम्ही कॅफे कल्चर जर म्हटलं तर तिथे त्यांचा जो सेटअप आणि त्यांची जे कॉस्टिंग ते सगळं असतं ते खूप हाय लेवलचं असतं. त्यामुळे तिथे घेतलेले प्रोडक्ट्स नो डाऊट क्वालिटी वगैरे खूप छान असते, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. एक कॉमन मिडल मॅन तिथे नाही जाऊ शकत. आणि नॉर्मल कॅफे कल्चर जे आपण म्हटलं तर तिथे यंग जनरेशन जास्त असते. तर तिथे एक आपण मॅरिड कपल म्हणा का एक 30 ते 50 मधला माणूस तो तिथे कम्फर्टेबल फील करत नाही. कारण की कॉलेजेस आजूबाजूला बसले असतात, त्यांचे जॉब त्यामुळे आपण असं हे केलंय का इथे तुम्हाला प्रायव्हसी पण भेटते. बरोबर. आणि प्लस तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं असेल तर तसं ते पण करू शकतं. टीम अँड स्टाफचा एक्सपिरियन्स तर मग कस्टमरवर कसा इम्पॅक्ट करतो? तुमची टीम जी आहे ते तुमचं हातबळ आहे. बरोबर. विदाउट टीम यू कॅन नॉट विन एनी बिझनेस म्हणा, गेम म्हणा, एनी काइंड ऑफ थिंग. त्यामुळे टीम बिल्डिंग पहिली गोष्ट, स्पॉट खूप महत्वाचा असतो. जिथे तुम्ही सुरू करणार कुठलाही व्यवसाय बरोबर. स्पॉट खूप महत्वाचा असतो. त्या स्पॉट मध्ये मॅक्झिमम पब्लिकचा फुटफॉल पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट टीम, तर टीम जर चांगली असेल तर कंपनी आणि फ्रँचायझी ओनर दोघं लोक रिलॅक्स होऊन त्याच्या भरोशी कस्टमर आणि ब्रँडचं नाव बरोबर. ते कोणाच्या हातात आहे. आम्ही सगळं सेटअप करून दिलं त्यांना, मशिनरी लावून दिली, प्रोडक्ट लावून दिली, मी SOP देऊन टाकली, मी सगळं करून टाकलं. बट इफ द स्टाफ डझंट फॉलो अँड इफ दे डोंट हॅव युनिटी बिटवीन देमसेल्व्स, याची जर टीम ज्यापर्यंत होत नाहीये त्यापर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. कारण की हे कसं आहे, आता सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत आमचं कॅफे आहे. तर तिथे आम्ही 9 तासाचे शिफ्ट ठेवलेले आहे. त्यामुळे आमच्याकडचे जे स्टाफ आहे सगळ्यांना सगळी गोष्ट येतात. बरोबर. एखाद वेळेस कोणी हजरी असेल, एखाद वेळेस कोणाचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर दुसरा त्याला सांभाळते. बरोबर. म्हणून टीम शिवाय तुमची कॅफे गरज होणार नाही. कोणताच बिझनेस होऊ शकत नाही. त्यासाठी गरज लागेल. बरोबर. आणि टीम जी आहे त्याच्यामध्ये त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्यूट करून घेतात. गेस्टला वेलकम कोण करतं, ऑर्डर्स कोण घेतं, कोण कुठली गोष्ट चांगली बनवतो, पण आम्ही ट्रेन सगळ्यांना इक्वल करतो. बरोबर. त्यानंतर मग ते त्यांच्या शिफ्टच्या अनुसार ते त्यांचं काम करतात. सर, कस्टमरचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे ब्रँड मध्ये काही मोठे चेंजेस होतात का? हो, जरूर होतं. आजच्या तारखेला कस्टमर इज किंग. बरोबर. तुम्ही कितीही चांगली कॉफी प्रेझेंट केली, कितीही चांगलं प्रोडक्ट त्यांना दिलं, कस्टमर आता कसं असतं का काही गोष्ट तुम्हाला आवडतात, काही गोष्टी तुम्हाला नाही आवडत. बरोबर आहे सर. प्रत्येकाला तो चॉईस आहे. बरोबर सर. आता कुठेतरी समजा थोडासा सिनेमाचा टेस्ट जास्त झाला, कुठे थोडासा इलायचीचा टेस्ट जास्त झाला. आता कोल्ड कॉफी आहे, आम्ही कोल्डच देणार तुम्हाला. बरोबर. मग तुम्ही कस्टमर जर सांगितलं का थोडस मला कोल्ड कमी दे, तर मी त्या पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट करणार. तुम्ही जर नाही सांगितलं तर मी याचा कोल्ड कॉफी देणार. मग ते कस्टमरचा प्रतिसाद असतो का हे खूप थंड आहे. आता फ्रॅपियस झाले, शेक झाले, थिक शेक्स, तर ते खूप ठीक आहे. बरोबर. पण आता ते आम्ही आमच्या हिशोबाने ते व्यवस्थित बनवलेलं, ते कस्टमरला नाही आवडले. त्याच्यामध्ये त्यांना जसं पाहिजे असेल तसं ते चेंज करून देणं ते आपली जबाबदारी असते. बरोबर. आणि त्या मेनू मध्ये मग थोडस तसं चेंज आम्ही कंपनीकडून करून घेतो. आणि फ्रँचायझी असल्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर द इंडिया तुम्हाला सेम टेस्ट आणि फ्लेवर्स भेटायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कस्टमरच्या फीडबॅक अनुसार आम्ही काही आयटम डिस्कंटिन्यू पण करतो. बरोबर आहे. नाही, ती गोष्ट गरजेचीच आहे ना सर, कारण जर कस्टमर सॅटिस्फाईड नाहीये तर आपण ती गोष्ट रिप्रेझेंट करू शकत नाही. बरोबर आहे. आणि सर, अधिरायण कॅफेचं काही लॉंग टर्म विजन आहे?
यांचं विजन आता तर तेच आहे का पहिले आपल्याला म्हणजे फ्रँचायझी वगैरे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपण स्टेट मध्ये प्रेझेन्स करायचा आणि त्यामध्ये जे आपले इंटरनॅशनल ब्रँड्स आहे त्यांच्या पद्धतीने आता ते काम करतातच आहे चांगल्या पद्धतीने, पण अजून त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आणून अजून प्रोडक्ट्स वगैरे ऍडिशन करून अजून कस्टमरच्या हिशोबाने जे काही त्यांना अजून लागतंय त्या हिशोबाने कंटिन्यू आमची R&D त्याच्यावर सुरू असते. ओके. आणि सर कॅफे बिझनेस लोकांना जितका सोपा वाटतो तितका सोपा आहे? हे बघा, कॅफे म्हणा का रेस्टॉरंट म्हणा का एखादं छोटस पाववड्याचं स्टॉल, चहाचं स्टॉल, कुठलाही बिझनेस म्हणजे रिस्क आहे. बरोबर आहे, रिस्क तर आहे. बघा, तुम्ही एखादा जॉब करता बरोबर, त्या जॉब साठी तुम्हाला काहीतरी क्वालिफिकेशन लागतं. त्या क्वालिफिकेशन साठी तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष डिग्री घेता. बरोबर. त्यानंतर तुम्हाला जॉब भेटतो आणि तुम्ही आफ्टर 1 month of working you get salary. कॅफे मध्ये तुम्हाला काय वाटतं, मी कॅफे सेटअप केला म्हणजे काय खुर्ची टेबल लावले आणि वडापाव का मिसळ, आपल्या नाशिकमध्ये मिसळ होते, पण मिसळ गल्लोगल्ली असली पण साधना मग एम्बसी असे जे नावं आहे त्यांच्याकडे लोक जास्त जातात. का जातात? का तिथे तो मिसळ सोबत काहीतरी एंटरटेनमेंट देतोय, तुमचा ऑर्डर जातोय, आपण फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतोय, त्यामुळे तिथे गर्दी होते. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी खेळणे आहे, त्यानंतर त्यांची व्हेरायटीज वेगळ्या आहेत, वेगळ्या प्रकारचे पानं वगैरे तिथे चांगले भेटतात, त्यामुळे लोक गर्दी करतात. त्यामुळे बिझनेस हा टफ आहे, नो डाऊट आहे, पण तुम्ही त्या बिझनेसचे थंब रूल्स ओळखून, ते थंब रूल्स काय आहे, पहिला तुम्ही मला म्हटलं लोकेशन खूप चांगलं, लोकेशन खूप चांगलं पाहिजे तुमचं. त्यानंतर तुमचा जो प्रोडक्ट तुम्ही प्रेझेंट करणार आहे त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही स्वतः कॉन्फिडेंट पाहिजे. बरोबर, स्वतःला माहिती पाहिजे. आज मी जर मिसळ घेऊन इथे येत आहे तर मला साधना आणि बाकीचे जे चांगले आहे त्याचे कॉम्पिटिशन मला काम करायचं आहे. आज मी जर इथे कॉफी ब्रँड घेऊन बसलो तर सीसीडी माझ्या शेजारी आहे, अजून लोक नवीन नवीन येतात, स्टार्टअप आहे, तर माझा प्रोडक्ट तेवढा मला कॉन्फिडन्स पाहिजे. माझ्याकडे कस्टमर येतोय, कॉफी मागतोय, मी कॉन्फिडेंटली त्याच्या टेबलवर जर मी ठेवलं तर तो माझ्याकडे नवीन ब्रँड असल्यामुळे हा एक प्रॉब्लेम येतो. म्हणजे नवीन जर गोष्ट आपण रिप्रेझेंट करतोय तर कसं आहे, आपलं कस्टमरला सॅटिस्फाईड. लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसं असतं, क्वेश्चन मार्क असतो त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे. तुमचा कुठलाही प्रोडक्ट पहिल्यांदा जर कस्टमर येतोय तर तो त्याला टेस्ट करतो, मग त्याचे फ्लेवर्स बघतो, मग पोर्शन साईज बघतो, त्यानंतर त्याचं प्राइसिंग बघतो, किती मिनिटात तुम्ही ते डिलिव्हरी द्यायला. आणि नाशिक मध्ये पेशन्स लेवल पण खूप कमी आहे. मग त्यामुळे हे सगळी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून जर तुम्ही बिझनेस मध्ये उतरले तर बेसिकली हा जो बिझनेस आहे इट्स अ व्हेरी हाय काइंड ऑफ प्रॉफिटेबल बिझनेस इफ यू रन इट प्रॉपरली. हा, इनिशियली तुम्हाला 3-6 महिने घरातून पैसे लावे लागणार, परंतु तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला लागलेला सेल भेटणार नाही. त्यासोबत तुम्हाला तेवढी मार्केटिंग वगैरे पण करावी लागेल. आता नाशिक म्हणजे नाशिक नाही राहिलेलं, आता नाशिक खूप वाढत चाललेलं. नवीन एरिया सातपूर, MIDC, अंबड, त्या बाजूला गोविंदनगर, या बाजूला पाथर्डी फाटा, त्या बाजूला आपलं जत्रा हॉटेल वगैरे, भाडगाव नाका वगैरे, म्हणजे नाशिक इथे गंगापूर रोड सुनाबाईज पर्यंत झालेला आहे. त्यामुळे वाढलेला आहे. त्यामुळे असं नाही का मी इथे बसलो तर मला लोक ओळखणार. मी त्यानंतर त्याला प्रॉपरली प्रमोट करून ही चेनला जेव्हा मी प्रमोशन करून त्याच्यापर्यंत पब्लिक पर्यंत पोहोचणार, त्यानंतर मी म्हणजे लोक होईल रेकग्नाइज. त्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू आहे. अच्छा. सर, आपले जे यंगस्टर आहेत ज्यांना कॉफी बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्यांना कॉफी बिझनेस स्टार्ट करण्याआधी कोणती गोष्ट क्लिअर असली पाहिजे? कॉफी बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर ही गोष्ट जी आहे याला कॅपिटल लागतो. बरोबर आहे. बेसिकली तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे हा,
इनिशियली तुम्हाला कॅपिटल, ॲम्बियन्स, कॉफी म्हणजे तुम्ही रिलॅक्स करण्यासाठी येतात. बरोबर. त्यामुळे ॲम्बियन्स खूप महत्वाचा आहे. नाही, ते तर- ॲम्बियन्स कसं येणार? ॲम्बियन्स तुमचं गुड पेंटिंग्स, स्कल्पचर्स, मग तुमची लाइटिंग त्या हिशोबाने, फर्निचर त्या हिशोबाने, मग त्यामुळे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगलं लागतं. त्यानंतर यांचे मशीन्स वगैरे जे असतात ते पण एक्सपेन्सिव्ह असतात. अच्छा. आणि याला चालवण्यासाठी स्पेशल बरिस्ता लागतो. बरिस्ता हा लवकर म्हणजे ट्रेन बरिस्ता लवकर भेटत नाही. ते तर आहेच. पण त्यांना ट्रेनिंग वगैरे करणं, त्यांची स्टाफची सॅलरीज पण चांगल्या बऱ्यापैकी असतात. नाही, बरोबर आहे. पण त्या हिशोबाने हा असा खेळ नाही का मग 3 लोकांनी 4 लोकांच्या स्टाफ मध्ये आपण सुरू टाकला झाला. नाही, हा तुम्ही छोटं कॅफे सुरू केलं, आधी यू कॅन डिसाईड का आपण एक छोटस कॅफे 300-400 स्क्वेअर फीट पर्यंतचा आपण कॅफे सुरू करूया, आणि म्हणजे तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुमचं कमी लागणार. नाही, बरोबर. मग तुम्ही तिथे फेमस झाले का मग तुम्ही मोठं करू शकता. सर, कस्टमर लॉयल्टी ही कॉफीमुळे बिल्ड होते की कनेक्शनमुळे? बघा, याच्यात प्रोडक्ट तुमचा कॉफी आहे, बरोबर. तुमचं रिलेशन कितीही असू द्या, when you are presenting the thing to the customer, त्याच्यात जर क्वालिटी नसेल तर तो तुमच्या समोर, तुमच्या नावासमोर काही नाही बघ. नाही बोलणार. पण त्यामुळे प्रोडक्ट क्वालिटी हा खूप उत्तम ठेवून आणि प्राइस पण सेन्सिटिव्हिटी बघून हे करून आपल्याला ते प्रोडक्ट लॉन्च करायला पाहिजे. आणि सर, पुढील 5 वर्षांमध्ये अदिरा अँड अप्पा हा ब्रँड कोणत्या नावाने ओळखला पाहिजे? म्हणजे काय अशी आयडेंटिटी? आमची तर अशी ही आहे का अदिरा अँड अप्पा हा एक कोचीचा ब्रँड होता, आणि नाशिककरांनी त्याला चूज करून आज या लेवल पर्यंत आणलेला आहे का पूर्ण भारतात अदिरा अँड अप्पाला ओळखलं. नाही, बरोबर आहे सर, ओळखलं जातं. एक म्हणजे असं नाही का निवली आहे. कसं आहे का आपल्याला मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदाबाद हे सगळं सर्कलचं सेंटर आपलं पडतं. नाही, बरोबर. म्हणजे इथे ना प्रत्येक शहराचे माणसं इथे येतात. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा टेस्ट कळतो आणि कसं आपल्याला त्यांना सॅटिस्फाय करता येतं तो प्रयत्न आपला नेहमी असतो. ओके. म्हणजे एक ब्रँड म्हणूनच कन्सिडर केलं जातं. येस, एक आपण याला खूप चांगल्या पद्धतीने, आणि आमचं एक आहे आपण जे ऐकतो लोकल फॉर वोकल, वोकल फॉर लोकल आपण सांगतो, तर ही आपली एक इंडियन ब्रँड आहे. Yes. तर स्टारबक्स जरी म्हटलं, कॅफे कॉफी डे, बाकीचे लोक जे आहेत ते आपले जे आहेत ते फॉरेनचे ब्रँड्स आहेत. बरोबर. तर आपल्याला आपल्या लोकल ब्रँडला सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून नवीन एंटरप्रिनर जे आहे ते क्रिएट होईल. बरोबर आहे. सर, तुम्ही यंगस्टरला काय सांगणार, काय या बिझनेस मध्ये त्यांनी आलं पाहिजे का नाही, आणि अदिरा अँड कॉफी हा जो ब्रँड आहे याच्यासोबत कनेक्ट कसं झालं पाहिजे? हे बघा, हा जो ब्रँड आहे ना, इथे मी जसं सांगितलं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने लागतं. बाकीचं सगळं टेन्शन अदिरा अँड अप्पाची जी कंपनी आहे, ईबीजी ग्रुपची आहे, ते स्वतः पूर्ण सतत जे आहे तुमचं इंट्रोडक्शन पासून लॉन्चिंग पर्यंत आणि पुढे रनिंग पर्यंत सगळे काम, सगळे ऑपरेशन्स ते बघतात. ओके. आणि स्टेप बाय स्टेप ज्यांचे जे पेमेंट स्लॅब असतात त्याप्रमाणे पण त्यांना पेमेंट वगैरे करू. मग ऍज अ इन्व्हेस्टर हा खूप चांगला हे आहे. अच्छा. ऍज अ इन्व्हेस्टर खूप चांगला पॅसिव्ह इन्कम तुम्हाला पाहिजे आहे. इथे तुम्हाला पर्सनली अटेन्शन देण्याची काहीच गरज नाही. म्हणजे शिकायचं जर म्हटलं तर आम्ही इथे येतो, कस्टमर्सला बघतो, स्टाफ काय काम करतोय, पण इट इज नॉट कंपल्शन ऑन मी. मला रोज इथे यायचं आहे, गल्ल्यावर बसायचं आहे, किती गल्ला झाला ते मला काहीच बघायचं नाही. म्हणजे शिकायचं जर तुम्हाला असेल तर स्वतः तुम्हाला इनिशिएट घेऊन शिकावं लागेल. नाही, बरोबर आहे. त्या कंपनीने कसं स्टोर सेटअप केलं, कसे ट्रेनिंग दिली, स्टाफ काय करतोय, कोणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते सगळं तुम्हाला स्वतः बघावं लागेल. कारण की तुम्हाला तुमच्यावर त्यांनी जबाबदारी काहीच ठेवलेली नाही. नाही, ती तर आहे. मग इन्व्हेस्टरच्या हिशोबाने हे खूप चांगलं मॉडेल आहे. आणि यंगस्टरला काय भीती असते, आज मी एखादं कॉफी शॉप टाकलं, मग मी त्याच्यामध्ये
कसं पद्धतीने त्याला सेटअप करणार स्टोअरला, काय प्रोडक्ट्स ठेवणार, त्याची प्राइसिंग काय ठेवणार, मग मी कस्टमरचं टार्गेट कसं करणार, कुठल्या मार्केटला टार्गेट, हे सगळे अनेक प्रश्न असतात यंगस्टर्स मध्ये आणि नवीन एंटरप्रिनर्स मध्ये. नाही, बरोबर ते तर असतं. मग तुम्ही यांना जॉईन झाले तर यांच्या सोबत तुम्हाला इव्हन म्हणजे पुढे यांचा प्लॅन आहे का आता जी कंपनी ऑपरेटेड आहे आणि तुमची इच्छा असली का आता फ्रँचायझी ऑपरेट करायचा आहे, ओके. तर तो मॉडेल 5 वर्षानंतर ते कन्वर्ट करून देतात. ओके. आता त्याच्यामध्ये सेकंड टर्म मध्ये तर तुम्ही तुमचं पूर्ण तुम्ही स्वतः रन करा, त्यापर्यंत ब्रँड नेम पण होऊन जातं आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पण होऊन जातो. नाही, बरोबर आहे. म्हणजे यंगस्टरसाठी हा एक प्लॅटफॉर्म एकदम हो, आहे तुम्हाला रेडी आपण जे म्हणतो AI सारखं हे तुम्हाला सगळं हेल्प करणार, का सगळं सेटअप सगळं करून देणार, बिझनेस रनिंग होऊन जाणार, तुमचं कलेक्शन व्हायला लागणार, मनी रोटेशन व्हायला लागणार, एव्हरीथिंग शिकायचं पण तुम्हाला स्वतः सगळं तुम्ही ऑपरेट सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबा, काही इश्यू नाहीये त्यांना. बरोबर. तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा कुठून कुठल्या वेळेतून आपण काय घेतोय, कस्टमरचे फीडबॅक काय येत आहे, बरोबर. ते सगळं तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं शिकू शकता. ओके. खूप खूप धन्यवाद सर, तुमची स्टोरी आणि आदिल आप्पाची पूर्ण जर्नी आमच्याबद्दल आणि आमच्या सोबत आणि आमच्या श्रोत्यांसोबत तुम्ही शेअर केल्याबद्दल. तर मला पण खूप चांगलं वाटलं. तुमची नवीन टीम आहे आणि तुम्ही नवीन एंटरप्रिनर्स साठी हे पॉडकास्ट वगैरे तुम्ही हे जे करताय तर त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणार का हा ब्रँड म्हणा का कुठलाही ब्रँड कशा पद्धतीने डेव्हलप होतो आणि तो पब्लिक पर्यंत कसा पोहोचला जातो, तर त्याबद्दल तो मीडियम आता पब्लिक कडे पोहोचणार. तुम्ही ते खूप छान काम करताय. तर आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. असेच तुम्ही नवीन एंटरप्रिनर्सला गाईड करत राहा. थँक्यू.